कॉकरोच जनता पार्टी यानी सीजेपी के संस्थापक अभिजीत दीपके की सुरक्षा को लेकर मांग तेज हो गई है। महाराष्ट्र राज्य कास्ट टाइप कर्मचारी कल्याण महासंघ ने उन्हें Z+ सुरक्षा देने की मांग की है। महासंघ का दावा है कि दीपके की जान को खतरा है, उन्हें धमकियां भी मिल रही है। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं DV24 न्यूज। महाराष्ट्र में अभिजीत दीपके की सुरक्षा को लेकर बढ़ती मांग उठ रही है। महाराष्ट्र राज्य कास्ट टाइप कर्मचारी कल्याण महासंघ ने दीपके को Z+ सुरक्षा देने की मांग की है। महासंघ का कहना है कि दीपके शिक्षा क्षेत्र में घोटाले और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठा रहे हैं और व्यवस्था परिवर्तन की दिशा में काम कर रहे हैं। संगठन ने आशंका जताई है कि उनकी भी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर और गोविंदा पानसरे की तरह हत्या हो सकती है। महासंघ ने राष्ट्रपति और महाराष्ट्र के गृह विभाग को पत्र भेजकर सुरक्षा की मांग की है। विदर्भ अध्यक्ष अरुण गाड़े ने कहा कि जंतर मंतर आंदोलन के बाद दीपके को धमकियां भी मिली है। महाराष्ट्र राज्य कास्ट टाइप कर्मचारी कल्याण महासंघाचा अध्यक्ष आहे। आमची ही संघटना 1974 पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे। ही संघटना कर्मचाऱ्यांची असून ती नॉन पॉलिटिकल संघटना आहे। जेव्हा जेव्हा सामाजिक न्यायाचे प्रश्न येतात त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, पुढाकार घेत असतो। आम्ही सतत महाराष्ट्र शासनासोबत सहकार्य करीत आलेलो आहोत। आताचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो अभिजीत दीपके यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जो एल्गार पुकारला आणि जंतर मंतरमध्ये त्यांनी जे आंदोलन केलं ते संपूर्ण देशभर पसरलेलं आहे। मुळात हे आंदोलनाला एवढा प्रतिसाद यासाठी मिळालेला आहे की आज असंख्य लाखो तरुणांना शिक्षात होऊनही त्यांना नोकरी मिळत नाही, बेरोजगार आहेत आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये वाढलेला भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेतली एकूणच जी कीड लागलेली आहे ती बदलली पाहिजे आणि म्हणून ते कीड नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा आमूलाग्र बदल करावा यासाठी ही मागणी होती। आणि ज्या विद्यार्थ्यांना आपण 2-2 वर्ष अभ्यास करूनही न्याय मिळत नसेल तर त्यांच्या मनामध्ये तो आक्रोश आहे, तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी सर्व लोक जंत्रमंतर एकत्र आली आणि देशभरातही आंदोलनं करीत आहेत। त्यामुळे ज्या परंपरावादी लोक असतात, ज्यांना जे कट्टरपंथी म्हणतो आपण, त्यांना हा कुठलाही सामाजिक बदल हा मान्य नसतो। कारण समाज परिवर्तनासाठी ज्यांनी लढे दिलेत त्यांची या देशामध्ये हत्या झालेली आहे। ते कॉम्रेड गोविंद पानसरे असो, नरेंद्र दाभोलकर असो की कुलवर्गी असो, यांची हत्या झालेली आहे। म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की जो युवकांचा आयकॉन आता अभिजीत दीपके आहे यालाही मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि सोशल मीडियावरती सुद्धा मेसेज येत आहे। आणि म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की याचाही पानसरे होऊ नये, याचाही दाभोलकर होऊ नये ही म्हणून आम्हाला भीती वाटते। म्हणून आम्ही महाराष्ट्र आपल्या महिम राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी यामध्ये दखल घेऊन अभिजीत दीपकेला Z+ सुरक्षा द्यावी। महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की त्यांनीसुद्धा त्यांना संरक्षण द्यावं, एवढीच आम्ही हे करत आहे। आणि आमची ही मागणी आहे की शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे। शाळा बंद करून बंद करा, सर्वांना समान शिक्षा आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, शिष्यवृत्ती लागू झाली पाहिजे। एकूणच संपूर्ण शिक्षणामध्ये बदल करणे गरजेचे आहे। व्यावसायिकरण बंद करा, शिक्षणाचं बाजारीकरण बंद करा आणि बेरोजगारीमुळे जो युवक आक्रोशित झालेला त्याला न्याय द्यायचा असेल तर या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे। बदल हा नीतीचा नियम आहे। मग आपण तर सामान्य माणसं आहोत, म्हणून बदल या व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत। आमची संघटना ही सामाजिक न्यायासाठी सतत संघर्ष करते। धन्यवाद।